आपल्या करमाळा शहरात नितीन मानगुडे पाटील साहेब आले होते. त्यांचं भाषण आपण ऐकूयात आता. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. काय अडचण का? पण आमच्याच लेकराला आम्ही घरात गारवाशिवाय बोलवत नाही. आपलंच आहे. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवांनी लागला. गाढवाकडे अलौकिक गुण आहे. प्राचीन काळी गाढवाच्या काळात घंटा बांधायचे, त्याला डोंगरात सोडून द्यायचे आणि मग लोक त्याच्या पाठोपाठ घंटेच्या आवाजाचा मागा जायचे. खाली उतरल्यावर लक्षात यायचं गाढवांना अत्यंत जवळचा मार्ग शोधला आहे. जेवढे घाट दिसत आहेत ना, गाढवांनी शोधले. मग त्या गाढवात हा अलौकिक गुण आहे की नाही? बघा ना, आपण आपल्या लेकराला गाढव म्हणतो, त्याच्यात सुद्धा असा एखादा अलौकिक गुण असेल का नाही? घेतलाय का शोध? केले संवर्धन त्याच? त्याचा एक गुण जग समृद्ध करणारा ठरू शकतो. एक गुण. सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक असतच असतं. ज्याच्यात जे आहे त्याचं संवर्धन करावं, त्याचा विकास करावा आणि त्याच्या बळावर विश्व घडवावं, हे अपेक्षित आहे शिक्षणात. शिक्षण म्हणजे नेमकं काय? एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथे एकत्रित घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. काय आहे आमच्या मुलात? आम्ही पहिलं जाणायला काय करू शकतो? पूर्वी आमच्याकडे म्हण होती, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तुमच्या पोराचे पाय कुठल्या क्षेत्रात ठाम उभा राहतील ते कळायला जितक्या लवकर कळेल तितकं ते उत्तम. सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकरना सचिन 4थीत असतानाच कळालं हा उत्तम फलंदाजी करू शकतो. आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं, तू एवढंच कर,